तसा त्यांनी अभंगाच्या लेखणीमधून आपल्या पुढे प्रतिपादित केला. असं एका जागेवरती संत महात्मे बसले आणि अभंग लिहिले असं आहे का? नाही. अनुभवे आले अंगात, ते या जगात येत असते. प्रत्येक गोष्टीचा संत महात्म्यांनी अनुभव घेतला, तसा प्रपंचाचा सुद्धा त्यांनी अनुभव घेतला. आणि मग त्यांना समजलं संत महात्म्यांना की या प्रपंचामध्ये जर आपण गुंतून गेलो तर वाया ऐसा जन्म गेला, हे विठ्ठला दुःख वाटे, हे म्हणावं लागेल. पण कधी? शेवट. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि अंतकाळ ज्यावेळेस तुमच्या नजदीक येईल ना, त्यावेळेस बाकी तुम्हाला हे समजल्याशिवाय राहणार नाही. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल, म्हणून वेळीच सावध व्हा. पण आपण वेळच सावध होत नाही, म्हणून संत महात्म्यांना आपल्याला उपदेश करावा लागला. बुडताय जनाना देखले डोळा, बुडताय जनाना देखले डोळा, बुडताय जनाना देखले डोळा, बुडताय जनाना देखले डोळा, बुडताय जनाना देखले डोळा. लोकांचं अवलोकन केलं आणि त्यांना समजलं. काय समजलं? बुडता हे जन न देखे वेडवाला. हे जन कसं आहे? बुडत चाललंय. म्हणून त्यांनी आपल्याला उपदेश केला. बरं, उपदेश करत असताना त्यांनी अनुभव नाही घेतला का? घेतला ना. आणि त्याचा अनुभव घेऊन मग त्याच्यावरती मोठा शून्य ठेवला. काय केलं? मोठा शून्य ठेवला. आणि मग ते भक्ती मार्गाला लागले का नाही? संसाराच्या नावे घालविया शून्य, 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 घालविया शून्य, संसाराच्या नावे. आज या ठिकाणी दादा काहीच कमी नाही.
सिस्टीम नंबर 1 द्यायला लागली महाराज. ते सुद्धा मृदंग वादक आता काय सांगायचंय, महाराष्ट्रातले नामवंत नाही म्हणायचं त्यांना, परराज्यात नामवंत येते. आणि असे सुंदर गायक, असे सुंदर टाळकरी, ऐकणारे श्रोते असे. पण हे का घडतं बाबांनो, तर तुका म्हणे होता त्यांच्या आयुष्यातला ठेवा. वैकुंठवासी यशवंत ज्योतिबा जाधव, आपल्या आयुष्यामध्ये आपण गेल्यानंतर असा सोहळा होईल याची गॅरंटी नाही ना. आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचा साठा जर प्राप्त झाला तर मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही आता कीर्तनात आलोय तरी आमचा पुण्याचा साठा होत नाही का. पण तसं नाही बरं का. तुका म्हणे नको, काय नको, वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. आपण इथं आहोत, आता मी माझं सांगतो तुमचं नाही, मी तर आहे पण खरंच कीर्तनात आहे का हे फक्त मलाच माहिती आहे. तुम्हाला काय कळतं त्यात काय दादा, बरोबर आहे. आता तात्या इथं बसलेत, स्वयंपाक करणारी जरा हळू बोला. आता तात्या इथं बसलेत, पण तात्याने छातीत ठोकपणे सांगायचं की मी कीर्तनात आहे का. देहाने इथं असून उपयोग नाही, मनाने पाहिजे ना. इथं आपलं चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. हे जे चित्त आहे कसं आहे, आपलं चंचल चित्त आहे हो. ते आता इथं थोड्या वेळ तिथं. मी जर आता इथं तुम्हाला कीर्तनात दिसतो पण माझ्या डोक्यात जर रानातलाच उद्योग असेल तर मग माझी भक्ती वरपंग आहे. मग वरपंग दिसायला तुम्ही दिसताय इथं, पण जर तुम्ही तिथं असाल रानात तर तुमची भक्ती उपयोगाची नाही. म्हणून अंतरीची घेतो वडी, काही न लगे एक भावाची कार. भाव पाहिजे, भाव, दुसरं काही लागत नाही भगवंताला. पण आपला भाव तिथपर्यंत पोहोचत नाही ना. आपला भाव वेगळा आहे. काय देवेकर महाराज आपल्या येताना रस्त्यात गाडीत भाव म्हणजे दरपत्रक ठरवा, तो भाव वेगळा, हा भाव वेगळा. देवाला काय लागत नाही, काय लागत नाही. कुठं होतो आपण आता, तुम्ही बोलू नका. आता हितच लगे विचारू आपण, कुणीकडनं कुठे गेलो आपण सांगा. आता खाली बसताना तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगताल. ह्या स्त्रियांना विचारायचं आपण कुणीकडून कुठे गेलो. मला माहिती ना, ते सांगू नाही शकत. कुठलं प्रमाण दिलं होतं आता सांगा. का लक्ष आपलं इथं पाहिजे. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, ह्या काय आहेत, नवविधा भक्ती. मग त्यातली प्रत्येकानं वेगवेगळी भक्ती करायची. आता इथं मी कीर्तन भक्ती करतोय, मग तुम्ही कोणती भक्ती करताय, श्रवण भक्ती करताय. मग श्रवण भक्ती करताना कशी केली पाहिजे, राजा परीक्षितीसारखी. किती दिवसात उद्धार झाला त्याचा, शुक संकादी की उभारीला परीक्षितीला दिसा 7, फक्त 7 दिवसात. परीक्षिती मृत्यू 7 दिवसात मुक्त झाला वाचा. 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. 1 तास उरला. कोणाला उरला होता, 1 तास उरला खट्टवांगरायास. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. बर देवाचे हे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती. किती सांगितल्या, 4 मुक्ती कोणत्या, समीपता स्वरूपता सायुज्यता सलोगता. ह्या 4ही मुक्ती आपल्याला मिळणार. पण कधी, देवाचे हे द्वारी उभा. एवढंच पाठ केलं एक जणांनी. गेला पांडुरंग परमात्म्याच्या पुढं, जय हरी. क्षणभर काय म्हणला, मी तासभर उभा राहतो. आल्या का 4ही मुक्ती, येतील का तसे. अरे क्षणभरी सांगितलं म्हणजे किती सांगितलं, याचं एक तुम्हाला उत्तर देतो मी, सांगतो. ब्रह्मदेवाला आयुष्य किती, 2 परार्थ. मग 2 परार्थ म्हणजे एका 2 वरती किती शून्य, एका वरती किंवा 2 वरती किती शून्य. आता मी सांगतो, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खरव निखरव महापदव शंकू जल्दी अंत्य आणि मध्य आणि मग परार्थ. दंबर लागणार माझा. ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगायला माझा दम भरला, एवढं त्याचं आयुष्य आहे. मग त्याच्या आयुष्याच्या पुढं आपलं आयुष्य किती आहे, क्षणभरच आहे ना, है का नाही. क्षणभर म्हणजे आपल्याला
क्षणभर म्हणजे सतत देवाच्या पुढे बसावं लागेल, त्यावेळेस आपल्याला मुक्तीचारी येतील आपल्या जवळ. इतकं सोपं आहे काय? रस्त्यावर जाताना देव दिसला की जय हरी, इतका देव मोकळा आहे का तुम्हाला लगेच तथाच तू म्हणायला? अरे आयुष्य गेलं काय काय जणांचं तरी देव भेटला नाही. हे अर्धा 1-1 किलोचे टाळ पावशेराव आणले, पावशेराव, तरी देव स्वप्न सुद्धा येणार. आता अंगात कसा येतो? चला जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. काय जात्या आला का तुमच्याच देव स्वप्नात? किती 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 कीर्तन ऐकली, किती तुम्ही किती गायन चालविली, काय म्हणलं असेल आतापर्यंत. पण देव पुढे महाराज देव कधी स्वप्नात आलाय का? माझ्या तर नाही आला बाबा. हजारो कीर्तन केली असतील मी, पण देव स्वप्न सुद्धा येणार महाराज. का? अरे भक्ती तशी पाहिजे ना. पण आपण भक्ती सुद्धा करत नाही, तर आपल्याला फक्त संसार करायचं तेवढं माहिती आहे आपल्याला, संसार. आणि जर भक्ती नाही केली ना, तुमच्या संसाराला शब्द दिला आमच्या नामदेव. काय दिलं? भक्ती बिन जीने जळोला जिरवाने, भक्ती बिन जीने जळोला जिरवाने, भक्ती बिन जीने जळोला जिरवाने, भक्ती बिन जीने जळोला संसार भोगणे दुःख रूप, संसार भोगणे दुःख रूप, संसार भोगणे दुःख रूप, दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी तेरा, एक एक योनी कोटी कोटी तेरा. भक्ती विनाजीने, भक्ती जर तुम्ही आयुष्यात नाही केली ना, तुमच्या संसारात दुःखाशिवाय तुम्हाला काय मिळणारच नाही. संसार भोगणे दुःख रूप. म्हणून आमचे नातराय सांगतात की तुम्ही नुसत्या संसारामध्ये गुंतू नका. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतला ना, तर त्यातून तुम्ही बाहेर निघणारच नाही. का? तुमची धाव थांबणारच नाही. का? फक्त आम्हाला एकच पाहिजे, सुख 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 सुख. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे का? कोण? मी सर्व गुण संपन्न, मी सुखी असं कुणी सांगा नाही. आणि त्या आशेमध्येच आपला जीव गुंतलेला आहे. गुंतला का नाही? सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती नाही गेला, हिंदला विशेष नवला, माया निष्ठेला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती नाही गेला, हिंदला दिशासीन पावला, माया वेठीला जीव माझा. माझे आहे का? माझ्याच पदरच आहे का काही? हे माझ्या पदरच आहे का? हे संत महात्म्याची वचन आहेत बाबा. मी माझं नाही बोलत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, गेला गेला, पार कडला आला. क्षण एक मुक्ती येत नाही. प्रयत्नच केला नाही आपण कशाचा? भक्तीचा. हिंडता दिशा शीन बावला, आणि शेवटी माया वेष्टीला जीव माझा. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे येतो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. आणि मग शेवटी किती जरी संपत्ती कमवली, किती धन कमवलं, किती सत्ता कमवली, तरी मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, आणि पुढे संचित जाईल गाई, तुका म्हणे तई यमाज्ञा. एकदा का तुमच्याकडे यमाने वक्र दृष्टीने पाहिलं, संपलं.
म्हणून तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाई, काळाला जवळ ग्रासावया, आणि काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय सोडवे ना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, सोडवे ना बंधू पाठीची बहीण शेजेची कामी, म्हणून तुला सोडवणारा फक्त एकच आहे. तुका म्हणे तुझ, तुका म्हणे तुझ, सोडविन कोणी, सोडविन कोणी, तुका म्हणे तुझ, तुका म्हणे तुझ, तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा. म्हणून एकदा का यमाने तुमच्याकडं पाहिलं की तुम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय सोडवणार कोण नाही. आएगा जब रे बुलावा हरी का, आएगा 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 जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. परंतु पुढे सांगितलं, नाम हरी का साथ जाएगा, और न कुछ तू ले पाएगा. नाम हरी का साथ जाएगा, और न कुछ तू ले पाएगा. लय पण वाटते आपण काय करता, वेळ आपल्या हातात नाही. नाम हरी का साथ जाएगा. अंगावरचं सोनं नाणं सगळं काढून घेतात, गळ्यातली माळ कोणी काढली का आजपर्यंत? काढली का? नाही काढणार कोण. धनाची चोरी होते, सोनं नाणं संपत्ती ह्याची सगळ्याची चोरी होते. भगवंताच्या नामाची चोरी होईल का? जेवढं तुम्ही नाम घेतलं तेवढं तुमच्या बरोबर येणार आहे. म्हणून तर अर्धे तांदूळ कुठं ठेवायचे? विसाव्याच्या ठिकाणी, विसाव्याच्या ठिकाणी. घरून तांदूळ दिले जातात बरोबर जाताना, झाला प्रेत रूप शरीराचा दिले बांधून तांदूळ, घातला सुपात हात, मोकळा आलो मोकळा चालतो. पण जाताना अर्धे तांदूळ विसाव्याच्या ठिकाणी ठेवले का? हे केलेला प्रपंच ही तुमच्यासाठी, राहिलेल्या लोकांसाठी. आणि अर्धे तांदूळ पुढे स्मशानभूमीपर्यंत जातात का? केलेला आयुष्यातला परमार्थ ते राहिलेले तांदूळ स्मशानभूमीपर्यंत तेवढा फक्त बरोबर जातो. 90 वर्षाचं म्हातारं जाऊ द्या आणि 85 वर्षाची म्हातारी असू द्या, आणि फक्त त्या म्हाताऱ्याच्या कानात एखादी बाळी राहू द्या आणि ती लक्षात यावी, आणि मग म्हातारीचा स्वर बदलतो. काय म्हणते म्हातारी रडत रडत? त्यांना गबाया कानात घालायला बाळीला आवडत होती. बाळी आवडत होती का काढायची होती तुम्ही ठरवा. का कोणाच्या डोळ्यात या ना की ते म्हाताऱ्याच्या कानात बाळी राहिली, तो गेला तरी चालल. आता बोलायला लय येतं इथं महाराज, काय बोलायला लय येते पण बोलतो थोडस. ह्या राजकारणातली गोष्ट. काल एक टीव्हीला बातमी आली, त्या सत्तेसाठी लोक काय करतात, सत्ता मिळवण्यासाठी काय करतात. निवडणुकीला उभं राहायचे, कुठं निवडणुकीला,
पण अट आहे आपल्याला. काय अट आहे? 2च मुलं पाहिजे. तिसरं मुलं असेल तर उभा राहता येत नाही. नांदेड माहितीये तुम्हाला? कोणीतरी बघितली असेल बातमी, काल पाहिली ना? तेव्हा त्या मुलीने पाहिली, ती सांगते काय केलं तिथं. मी माझं पदार्थ सांगतोय का? त्या मुलीने पाहिले. 3 आपत्ती होती बाबांनो त्याला. उभं राहायचंय निवडणुकीत. स्वतःच्या पोटची पोरगी 7 का 8 वर्षाची आई बापाने, आता आई म्हणू सुद्धा वाटाना मला की याच्यामध्ये सामील आहे म्हणून, आणि गावातला सरपंच, तिघांनी मिळून 7 का 8 वर्षाची मुलगी बोलू वाटाना तोंडाने काय केलं तिचं ते सत्ता मिळवण्यासाठी. राहणार आहे का काय आमची सत्ता तुमच्याकडे? अरे 5 वर्षाची सत्ता आहे तुम्हाला मिळालेली. 5 वर्षाची बदलायची. हे आपल्या हातातली सत्ता कोण काढून घेतय का? किती खालच्या पातळीला लोक जातात. बातमी बघताना सुद्धा डोळ्यात अश्रू आले. अरे 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 अरे, राग शांत होत नाही तोपर्यंत इकडे उद्योग चालू झाले. नको ते जाहीरपणे बोलायला. अवघड आहे बाबांनो, खूप अवघड आहे. म्हणून या चक्रामध्ये पडू नका. सत्ता, संपदा, पैसा, धन याच्यामध्ये बिलकुल गुंतून जाऊ नका. तुम्ही फक्त अनुकरण करा. कुणाचं? तर नातराय सांगतात, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी याच्यामध्ये सत्ता, संपदा, धन, दौलत याच्यामध्ये तुम्ही गुंतू नका. ते टिकणार असं धन नाही. टिकणार एकच धन आहे, ते म्हणजे परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे, आणि तो आपला लाभ आहे. म्हणून संत महात्म्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य. आपण तिथं होतो, बरोबर जागेवरती यायचं. संसाराच्या नावे घालोशून्य शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आणि पुढं काय केलं? तर हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. आता माझ्याकडे वेळ अपुरा आहे, बरोबर आपल्याला 12ला जेवण करायचे. पण या परमार्थामध्ये असंही महाराज भानच राहत नाही. असं वाटतं कितीही वेळ बोलतच राहावं, बोलतच राहावं, वेळ पुढं जाऊच नाही. का नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती घोडा. हे बोलत असताना असं वाटतं या परमार्थामध्ये जीवन आपलं व्यतीत झालं पाहिजे. एकदा का तुम्हाला सांगतो, कीर्तन करून घराची वाट धरली की आलाच संसार डोक्यात. हित आहे तोपर्यंत संसार आहे का दादा? किती आनंद आहे माहिती, किती आनंद आहे महाराज. सेवितो हा रस, वाटितो आणि का एकट्याने खायचं नाही, एकमेका देऊ मुखी. किती आनंद आहे महाराज, किती आनंद आहे परमार्थामध्ये. सांगा बरं, हा आनंद प्रपंचात मिळतोय का आपल्याला? हा कधीच मिळणार नाही महाराज. पण मला सांगा, परमार्थामध्ये किंमत वाढते का प्रपंचात किंमत वाढते? जसं जसं वय होईल तसं परमार्थामध्ये किंमत वाढते, आणि प्रपंचामध्ये
जसं जसं तुमचं वय वाढल, जसं जसं तुम्ही निकामी होचाल, तसं तसं तुमची किंमत आता हितलं नाही बरं का सांगत, तिकडचं म्हणजे कुठलं, आमच्या पंधरवाडी गावाचं का, म्हणजे पंधरवाडी तर किती लांब आहे, मग तिकडचं म्हणायचं, मग तिकडे गेल्यावर इकडचं सांगायचं. आम्ही तर कुठली माणसं नवी आणायची. स्वतःची बायको वय झाल्यानंतर काय म्हणते दादा, बाईल मन खरं मरता तरी बरे, बाईल मन खरं मरता तरी बरे. बाईल म्हणजे कोण? पत्नी आपली स्वतःची. ती सुद्धा वय झाल्यानंतर आपल्याला काय म्हणते, खरं नाही म्हणत, खरं वेगळं खर वेगळं. खर म्हणजे काय? गाढव. कोण म्हणतं? आपली बायको. ज्या आयुष्यात आपल्याला दुसऱ्याने कुणी जर काय एखादा अपशब्द बोललं तर त्याच्याकडे भांडायला जाणार लगेच, माझ्या नवऱ्याला. पण तिथं आपल्याला बाईल म्हणे खर. म्हणून बाबांनो, याच्यामध्ये गुंतू नका. नको मना गुंतू, याच्यामध्ये नका गुंतू. गुंतायचं असेल तर परमार्थामध्ये गुंता. आणि हेच धन खूप मोठे. किती जरी तुम्ही कमवलं तर बरोबर काही घेऊन जात नाही. धन मिळवून कोट्यान कोटी, धन मिळवून कोट्यान कोटी, धन मिळवून कोट्यान कोटी, धन मिळवून कोट्यान कोटी. आहे का माझं बरोबर? त्यांनी प्रमाण दिलं ना, धन मिळविलं कोट्यान कोटी, पण संगे नाही रे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी सुद्धा गेली नाही, कवडी सुद्धा. 5 लक्ष घरी पाषाणाची, 7 लक्ष वीटबंदी, कोटी घरी जेते काशी आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. है का नाही? शुद्ध कांचन.